हम्म, चालेल. हॅलो मुलांनो, मी डॉक्टर भाग्यश्री संघरेचा आज आपलं 10th चा ऑनलाईन सेशन स्टार्ट करत आहोत. त्याच्यामध्ये आज आपण फर्स्ट चॅप्टर चालू करतोय, दॅट इज अवर हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. येस, सगळ्यांना आवाज क्लिअरली येतोय? एकदम मला पटकन थम्सअप करून मेसेज करा टेक्स्ट वरती फास्ट. येस, तर चला आपण स्टार्ट करूया. मुलांनो, हा सेशन आता पूर्णपणे आपण फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्या बोर्डचे सगळे इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. मुलांनो, या फर्स्ट चॅप्टरचं जो नाव आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, त्याचं मिनिंग काय आहे? हेरिडिटी म्हणजे काय असतं मुलांनो? जे जे कॅरेक्टर्स आपल्यामध्ये पॅरेंट्स पासून डायरेक्टली आलेले आहे त्याला आपण हेरिडिटी म्हणतो. आपण म्हणतो ना, वंशज फॉलो होतोय, एक आपलं जे आजी आजोबांचा वंशज आपल्यामध्ये, आपल्या आई वडिलांमध्ये, मग त्यांच्यापासून आपल्यामध्ये. सो हे जे जेनेटिक स्ट्रक्चर्स जे पुढे चालले आहे, जे सेम कॅरेक्टर्स आपल्यामध्ये पुढे आपल्याला बघायला भेटताय, त्याला आपण हेरिडिटी म्हणतो. येस, पण मुलांनो, ऍट द सेम टाइम आपण सगळी सेम नाहीये. आपल्यामध्ये तरी पण खूप फरक दिसतोय आपल्याला. आपण सगळे ह्युमन बिंग असून सुद्धा आपल्यामध्ये पण भरपूर सारा फरक आहे. त्याला आपण व्हेरिएशन म्हणतो. आणि हे व्हेरिएशन जर तुम्ही बघितलं की पहिल्या काळी जे स्टोन एज मॅन होते आणि आज जे आपण आहे, आपल्यामध्ये भरपूर फरक पडलाय ना यार. पहिले आपला छोटीशी शेपूट होती, आता आपल्याला शेपूट नाही आहे. ठीक आहे, पहिला आपला फेस थोडासा मंकी सारखा होता, आता नाही आहे. ठीक आहे, आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत जे की आपल्यामध्ये आज मॉडिफाय झाला आहे. मॉडिफाय म्हणजे काय? जे आपण ऑर्गन्स किंवा जे बॉडी पार्ट्स आपण यूज केले, तेच कॅरेक्टर्स पुढे ट्रान्सफर झाले. जे आपण यूज नाही केले ना, तर ते हळूहळू करून आपल्यामधून ते कॅरेक्टर चेंज होत गेले. यालाच आपण म्हणतो इव्हॉल्युशन. येस, सो हे टॉपिक पूर्णपणे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन याच्या संदर्भात असणार आहे. तर मुलांनो, आता आपण चालू करूया. आता हेरिडिटी या कन्सेप्ट मध्ये ना, ज्या सायंटिस्टने त्याचं पूर्ण आयुष्य ह्या हेरिडिटी, इनहेरिटन्स और जेनेटिक या टॉपिक वरती टाकलं ना, तो दुसरा कोणी नाही, तो होता आपला ग्रिगॉर जोहन मेंडेल. येस, हे बघा इथे लिहिलेलं आहे आपलं, दॅट इज अवर ग्रिगॉर जोहन मेंडेल. सो हा आपला एकदम इम्पॉर्टंट होता सायंटिस्ट, ज्यांनी पूर्ण मॉडर्न जेनेटिक मध्ये खूप सारी स्टडी केली. त्यांनी सांगितलं की जीन काय असतं, जेनेटिक स्टडी काय असते, आपल्यामध्ये हे कॅरेक्टर्स कसे पुढे पोहोचताय, ते सगळी माहिती यांनी थोडी थोडी आपल्याला ऑलरेडी दिलेली होती. नंतर मग बाकीच्या सायंटिस्टांना त्यांना कळलं की अरे, त्यांनी जे सांगितलंय ना ते खरं होतं, फक्त त्यांनी वर्ड्स दुसरे यूज केलेले होते. तर हा ना पायोनिर आहे. पायोनिर म्हणजे काय असतो? आपला बेस आहे, पिलर आहे, ज्याच्यामुळे आज आपण जेनेटिक टॉपिक शिकत आहोत. मुलांनो, मग नंतर ना इन 1901 द रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस. आता ह्यांनी आपल्याला इनहेरिटन्स सांगितलं, पण इनहेरिटन्स असून सुद्धा आपल्यामध्ये ना बरेचसे चेंजेस होत आहे. तर हे चेंजेस आपल्यामध्ये कशामुळे होत आहे? तर काहींनी सांगितलं की मे बी आपल्यामध्ये म्युटेशन झालं असेल. म्युटेशन म्हणजे काय? सडन चेंज इन अ जेनेटिक स्ट्रक्चर. आपल्या जीन मध्ये ना अचानक काहीतरी बदलाव झाला किंवा अचानक काहीतरी चेंजेस झाले, त्याच्यामुळे आपल्यामध्ये इतकं बदलाव दिसत आहे. हे आपल्याला इन 1901 हे सायंटिस्ट सांगितलं. त्याचं नाव होतं युगोडे ब्राईज. येस, अजून पुढे आता एका वर्षानंतर इन 1902 वॉल्टर सटन ने आपल्या ग्रास होपर्स मध्ये जे सेल्स होते, ग्रास होपर माहिती सगळ्यांना, नाकतोडा. येस, त्याच्या सेल्स मध्ये बघितलं की त्याच्यामध्ये ना जे क्रोमोझोम्स होते ते पेअर्ड होते. आणि आपल्याला कोणालाच माहिती नव्हतं की आपले क्रोमोझोम्स पेअर मध्ये असतात. हे आपल्याला वॉल्टर सटन सायंटिस्टने सांगितलं ग्रास होपरच्या सेल्स मध्ये. मग मुलांनो, अजून क्रोमोझोम्स बद्दल माहिती इकट्ठा केली गेली. अजून खूप सारे सायंटिस्ट आले, त्यांनी अजून डोकं लावलं, अजून रिसर्च केलं. आणि फायनली ना मुलांनो, 1944 मध्ये, म्हणजे बघा बराच गॅप आहे मध्ये, असं नाही की सायंटिस्ट नाही आले, आले, पण त्यांनी काही ना काही स्टडी केलं वगैरे वगैरे. आणि जी आता फायनल स्टडी होती ती 1944 मध्ये ना, ट्रायो म्हणजे 3 होते सायंटिस्ट. एक होता ऑस्वर्ड ॲव्हरी, दुसरा होता मॅकलिन मॅककार्टी आणि तिसरा होता कोलिन मॅकलिऑड. हे थोडेसे नाव वेगळे वेगळे आहे. आता इथे आपण चिंटू पिंटू असं नाव नाही ठेवू शकत, कारण आपण हे बाकीच्या 3 सायंटिस्टने हे केलं होतं डिस्कवरी. थोडीशी डिफिकल्ट आहे, पण आपण लर्न करूया. 3 सायंटिस्ट कोणते कोणते होते बघा आता. ऑस्वर्ड ॲव्हरी, मॅकलिन मॅककार्टी आणि कोलिन मॅकलिऑड यांनी सांगितलं की आपल्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे ना,
ते आहे डीएनए. येस, या तिघांनी मिळून आपल्याला एक एकदम इम्पॉर्टंट पॉइंट दिला की आपल्या सगळ्यांमध्ये जे जेनेटिक मटेरियल आपल्याला दिसतोय ते दुसरं काही नाही तर ते आहे आपलं डीएनए. दॅट इज युअर जेनेटिक मटेरियल. येस. अजून पुढे आहे मुलांनो, इन 1961 अजून पुढे फ्रँक्युअस जॅकोब आणि जॅक मोनॉड यांनी ना प्रूव्ह केलं की डीएनए पासूनच आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन बनतो. आता प्रोटीन कुठे आलं बरं मध्येच? कारण बघा त्यावेळेस ना ऍट द सेम टाइम केमिस्ट्री मध्ये पण आहे ना खूप सारं डिस्कवरी होत होते. हॅलो हॅलो. हा, त्यावेळेस ना मुलांनो केमिस्ट्रीमध्ये पण भरपूर डिस्कवरी होत होते आणि त्यावेळेस कळलं होतं ना की आपल्या बॉडीमध्ये जो सर्वात जास्त रिॲक्टिव्ह असणारा जो केमिकल आहे ना तो आहे प्रोटीन. कारण तुमच्या बॉडीचे सगळे एन्झाईम्स पण तुमच्या प्रोटीनचेच बनलेले आहे. तर आपल्याला हे माहिती पडणं खूप इम्पॉर्टंट होतं की आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम्स कुठून बनतात तर दे आर फ्रॉम प्रोटीन. पण प्रोटीन कुठून बनतात हे आपल्याला माहिती पडणं खूप इम्पॉर्टंट होतं. तर आपण काय केलं मुलांनो, आपण ना इन 1961 फ्रँक्युअस जॅकोब आणि जॅक मोनॉडने एक मॉडेल प्रूव्ह केला डीएनएच्या मदतीने. त्यांनी सांगितलं की डीएनए पासूनच आपला बनतो प्रोटीन. काय प्रॉब्लेम होता मुलांनो? क्लिअरली आवाज नाही येते का? हॅलो 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 हॅलो. येतोय? ज्यांना नाही येते ना ते एकदा नेटवर्क चेक करा बरं, कारण खूप जणांना आवाज येतोय. एकदा तुम्ही तुमचं नेटवर्क चेक करा. हॅलो, येतोय? येस. चलो. तर मुलांना आपण ना आपल्याला माहिती होतं की आपल्या बॉडीमध्ये केमिकल रिॲक्शन्स करण्यासाठी वी नीड एन्झाईम्स अँड फॉर एन्झाईम्स वी नीड प्रोटीन्स. तर आपल्या बॉडीमध्ये कोण आहे बरं जे तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीन बनवून देतो आहे? तर ते दुसरं कोणी नाही, ते आहे आपला डीएनए. असं आपल्याला सांगितलं फ्रँक्युअस जॅकोब आणि जॅक मोनोड यांनी. येस. तर अशा मुलांना हे बरेचसे सायंटिस्ट आहे जे येऊन गेले आणि त्यांनी आपल्याला खूप काही स्टडी करून दिले. तर आता आपण पुढे बघूया की डीएनए पासून नेमकं हॅलो तर आता आपण पुढे बघूया की डीएनए पासून नेमकं प्रोटीन कसं बनतो. ते एक लक्षात घ्या, डीएनए पासून डायरेक्टली प्रोटीन नाही बनणार आहे. पहिले डीएनए पासून बनणार आहे एमआरएनए आणि मग एमआरएनए पासून बनणार आहे आपलं प्रोटीन. तर डीएनए पासून एमआरएनए बनण्याच्या प्रोसेसला आपण बोलतो ट्रान्सक्रिप्शन आणि एमआरएनए पासून प्रोटीन बनण्याच्या प्रोसेसला आपण बोलतो ट्रान्सलेशन. येस. सो ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन हे दोन प्रोसेस शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे टू स्टडी की आपल्या बॉडीमध्ये डीएनए पासून प्रोटीन कसं बनतो. येस. सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ आपलं की आपल्या डीएनए पासून आरएनए कसं बनतो. आता जे आपलं डीएनए आहे ना मुलांना ते डबल स्टँडर्ड आहे. डीएनए इज अ डबल स्टँडर्ड आणि तुम्हाला जे आरएनए बनवायचं आहे दॅट इज युअर सिंगल स्टँडर्ड आरएनए. तर आता आपण पहिले तर काय करूया, डीएनएचे दोन स्टँडला पहिले आपण ओपन करूया. कारण आपल्याला एकच स्टँडची मदत घ्यायचं आहे एक नवीन आरएनए तयार करण्यासाठी. तर हे ओपन करण्यासाठी आपण काही एन्झाईम्स यूज करतो. फॉर एक्झाम्पल डीएनए हेलिकेज. त्याच्याने आपण हा कॉईल असलेल्या डीएनएला मोकळं करतो, स्ट्रेट करतो आणि एकच डीएनएचा स्टँड पकडतो आणि त्याच्यापासून आपण आरएनए बनवतो. आरएनए बनवण्यामध्ये तुम्हाला लागतं आरएनए पॉलिमरेज. येस. सो बघा इथे पण लिहिलेलं आहे, हे बघा हे आरएनए पॉलिमरेज. हे आरएनए पॉलिमरेज असं पुढे पुढे सरकतो आणि एक डीएनएच्या स्टँड पासून आपण इकडे मागे एमआरएनए बनवतो. या एमआरएनए ला आपण बोलतो मॅसेंजर आरएनए. येस. त्याचं असं मॅसेंजर नाव का पडलं बरं? कारण ना हा आहे ना डीएनए पासून मेसेज घेतोय आणि प्रोटीन बनवण्यामध्ये ते मेसेज यूज करतोय. तसं नाही का, फॉर एक्झाम्पल आता आपल्याला काही मेसेज पोहोचायचं असतं पुढे तर आपण एक मधला एक कार्यकर्ता युज करतो जो की एकाच मेसेज दुसऱ्याकडे पोहोचवतो. तुम्ही नाही का जेव्हा तुम्हाला काही चुगली करायची असते तुम्ही कसं एकाची चुगली लगेच दुसरीकडे करतात, ठीक आहे तसंच सेम तुमचं मॅसेंजर आरएनए काम करतो. मॅसेंजर आरएनए ना डीएनए पासून काही इन्फॉर्मेशन घेतो आणि ती इन्फॉर्मेशन तो प्रोटीन बनवण्यामध्ये युज करतो. येस. दिस इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन आणि ही इन्फॉर्मेशन ना कोडच्या फॉर्म मध्ये असते. तुम्हाला आठवतं आपण जसं फोनला पासकोड लावतो, काही ना काही कोड लावतो, आपण पासवर्ड लावतो, तसं हे कोड आहे जे डीएनए कॅरी करतोय इन एमआरएनए. एमआरएनए मध्ये कोड असतात, त्या कोड पासून सीओडीई कोड, तर त्या कोड पासून आपण पुढे जाऊन प्रोटीन बनवणार आहे. येस. सो इथे आपण मुलांना हे ट्रान्सक्रिप्शन केलं आहे, त्याच्यामध्ये आपण दोन डीएनएचे स्टँड घेतले, त्याच्यापैकी एका स्टँड मधून आपण आरएनए तयार केला. आता
याच्यामध्ये काय फरक आहे? जेव्हा आपण हे mRNA ते RNA शिकलो ना, तेव्हा याच्यामध्ये आपल्याला काय फरक दिसतोय? तर आता नीट बघा. तुमचं हे DNA चे स्टँड आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा हे इथे एक मिनिट आपण कलर पेन यूज करू. ATGCAATTCG याला बाइंड करायला इथे बघा त्याचे हे जे आहे ना, दिस अँड दिस इज युअर डीएनए. ठीक आहे. तर डीएनए तर ऑब्व्हियसली कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. येस, म्हणजे इथे ऍडेनिन आहे तर खाली थायमिन आहे. हे थायमिन आहे तर ऍडेनिन, गॉनिन आहे तर सायटोसिन, सायटोसिन आहे का तर गॉनिन, ऍडेनिनला थायमिन, थायमिन, ऍडेनिन, ऍडेनिन, सायटोसिन. अच्छा, हे आय गेस जीच होतं. हा, सो हे दोघं सीसी. हे डीएनएचे स्टँड आहे. पण आता आपल्याला याच्यामधून एका डीएनएच्या स्टँडचा मदत घेऊन आपल्याला बनवायचं आहे mRNA. तर आपण काय करूया आता, हे जे हा तुम्ही स्टँड निवडला, या स्टँड पासून तुम्ही mRNA बनवताय. आता mRNA मध्ये आणि डीएनए मध्ये दोनच फरक आहे, की पहिला फरक की तो सिंगल स्टँडर्ड आहे. दुसरा फरक, जे डीएनए मध्ये जो शुगर असतो तो असतो डीऑक्सीरायबोज आणि जो आरएनए मध्ये असतो ना तो असतो रायबोज. ठीक आहे. तिसरा फरक, आपल्या डीएनए मध्ये ऍडेनिन, थायमिन, गॉनिन, सायटोसिन हे 4 नायट्रोजिनस बेसेस असतात. पण आपल्या आरएनए मध्ये ऍडेनिन, युरॅसिल, थायमिन, आपलं गॉनिन आणि सायटोसिन, म्हणजे फक्त काय रिप्लेस झाला? थायमिन. थायमिनच्या जागेवरती काय लागलं इथे आपल्याकडे? युरॅसिल. कुठे? mRNA मध्ये. तर बघा आता या थायमिनला बाइंड करायला इथे ऍडेनिन आहे, ऍडेनिनला युरॅसिल बाइंड केला, कारण हे बदल झालेला आहे. बाकी सगळं सेम आहे. बघा, गॉनिनला नेहमी सायटोसिन करतो, हे पण हे टी ला नेहमी ए ला यू आलाय इथे. ठीक आहे. हे बघा, हे यू आलाय. दिस इज बिकॉज आपल्या आरएनए मध्ये थायमिनच्या ऐवजी काय असतं बोलली मी आता तुम्हाला? युरॅसिल असतो. येस. अरे एक मिनिट. हा, सो आता हे जे आपले mRNA बघा, हे फायनली आपलं mRNA बनलेलं आहे. mRNA आपल्या न्यूक्लियस मधून बाहेर आलेला आहे सायटोप्लाझम मध्ये, आणि तो सोबत काय घेऊन आलाय मुलांना? कोड घेऊन आलाय. बघा, ट्रिपलेट कोडॉन. आता हे काय असतं ट्रिपलेट कोडॉन? काय, जे मी तुम्हाला आता बोलली ना, ऍडेनिन, गॉनिन, सायटोसिन, युरॅसिल, हे ना तीन तीनची जोडी बनवतात. आणि हे तीन तीनची जोडी ना एक कोड बोलला ह्याला, म्हणजे कोडॉन. वन कोडॉन हॅव 3 नायट्रोजिनस बेसेस, आणि एक कोडॉन एक अमिनो ऍसिडला डिराईव्ह करतो. येस. सो असे ना mRNA मध्ये जितके कोडॉन असेल, म्हणजे जितके ट्रिपलेट ट्रिपलेट असेल ना, तितके वरती अमिनो ऍसिड त्याच्यापासून आपण बनवणार आहे. येस. सो दिस आर युअर ट्रिपलेट कोडॉन. तर आता हे कोण तुमचं डोकं लावलं होतं? दॅट इज युअर हरगोबिंद खुराना. डॉक्टर हरगोबिंद खुराना जे होते, त्यांनी ना हे डिस्कव्हरी केली होती की हे जे तीन तीनची जोडी तुम्ही बनवणार आहे, या तीन तीनच्या जोडीपासून तुम्ही 20 अमिनो ऍसिड बनवू शकता, बिकॉज तुमच्या नेचरमध्ये 20 अमिनो ऍसिड आहे. सो 20 अमिनो ऍसिड बनवायला तुम्ही 4 जणांची तीन तीनची जोडी किती बनवू शकता? दॅट इज 64. ठीक आहे. तुम्ही 64 ट्रिपल जोड्या बनवू शकता. ठीक आहे. त्याच्यापैकी तुम्हाला किती अमिनो ऍसिड बनवायचे आहे? 20 अमिनो ऍसिड. येस. सो ते एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, दिस इज युअर mRNA. आता आपल्याला या mRNA पासून बनवायचं आहे प्रोटीन. आता काय होतं बघा, दिस इज युअर mRNA. आता जेव्हा तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं असतं, म्हणजे जेव्हा तुम्हाला mRNA पासून प्रोटीन बनवायचं असतं, यू नीड mRNA ऑब्व्हियसली. दुसरं tRNA लागतो, ट्रान्सफर आरएनए. आणि तिसरं रायबोझोम्स लागतात. रायबोझोम इज अ साइट फॉर प्रोटीन सिंथेसिस. तिथेच आपलं प्रोटीन बनणार आहे. तर mRNA इन्फॉर्मेशन घेऊन आलेला आहे. आता ह्या इन्फॉर्मेशनचं ट्रान्सफर आपल्याला करायचं आहे वरती अमिनो ऍसिड मध्ये. तर वी विल यूज ट्रान्सफर आरएनए. येस. आणि तुम्हाला हे करायला काही जागा लागते, ती जागा तुम्हाला देतो आहे रायबोझोम्स. कळलं तुम्हाला इथपर्यंत? तसं बघा, फॉर एक्झाम्पल तुमच्या घरी जेव्हा पाहुणे येतात, तेव्हा बघा तुम्ही असं लपून लपून बघता, तुम्हाला मम्मी काम देते, जा बरं बघ बरं किती गेस्ट आलेले आहे. मग त्या हिशोबाने आपल्याला समोसे आणायला, किंवा मग त्या हिशोबाने आपण चहा बनवूया. ठीक आहे. हे सगळं आपण बघतो. तर जे काम तुमचं आहे ना घरी, तेच काम इथे ना ट्रान्सफर आरएनएचं आहे. ते सेम काम करतोय. ट्रान्सफर आरएनए काय करतोय? बघतोय की किती किती लोक आलेले, काय काय आलेलं आहे, आणि मग ती इन्फॉर्मेशन तो आहे ना आतमध्ये जाऊन देतोय मम्मीला, आणि मग ती मम्मी ना आपल्याला ते त्याचा रिझल्ट आणून देतो आहे. तेच काम तुमचं tRNA करतो. ठीक आहे. ट्रान्सफर आरएनए. तर ट्रान्सफर आरएनए काय करतो? mRNA पासून जी कोडॉन वाली इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन घेतो, त्या इन्फॉर्मेशनला तो वरती ट्रान्सफर करतो इन अमिनो ऍसिड. ठीक आहे. आणि त्याला कोण जागा देतोय ते करण्यासाठी? रायबोझोम्स. हे बघा इथे आहे.
हे बघा, हे दिस इज युअर mRNA. mRNAचं बघा, हे तीन तीनची जोडी आहे. या तीन तीनच्या जोड्याला वरती बाइंड करण्यासाठी दिस इज युअर tRNA. हर एक कोडॉनला एक tRNA बाइंड करतो. ह्याचं कोडॉन म्हणजे हे ट्रिपलेट, आणि वरती हे जे tRNA हे जे बाइंड करते दिस इज अँटीकोडॉन. ठीक आहे. सो कोडॉनला अँटीकोडॉन बाइंड करतो. कोडॉन कोणाचं आहे? mRNAचं. अँटीकोडॉन कोणाचं आहे? tRNAचं. तर ह्या ट्रिपलेटला वरती tRNAचे जे ट्रिपलेट आहेत ते बाइंड करणार, आणि ती खालची इन्फॉर्मेशन वरती त्याच्यावरती इथे अमिनो ऍसिडच्या फॉर्म मध्ये बनवणार. आणि ह्याला जागा कोण देतोय बघा, हे काय काढलंय असं मोठंस रायबोझोम्स काढलेलं आहे. येस. सो दिस इज युअर ट्रान्सलेशन. व्हेरी इझी प्रोसेस. दिस इज युअर ट्रान्सलेशन. आणि मुलांनो, हे होताना ना काय होतोय, आता हे तुमचं mRNA आहे, इथे तुमचा हा रायबोझोम्स आहे. तर हे काय होतंय ना, हे mRNA पुढे पुढे स्लाइड होतोय, रायबोझोम मागे मागे येतोय, आणि ना ते tRNA जे आहे ना ते उडी मारून 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 शेवटपर्यंत येत आहे. सो बिकॉज दिस एंटायर थिंग इज मुव्हिंग ना, इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. येस, इट इज कॉल्ड ॲज ट्रान्स. हे बघा, इथे लिहिलेलं बघा, इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. ड्युरिंग दिस प्रोसेस रायबोझोम्स कीप्स ऑन मुव्हिंग, मूव्ह करतोय from one end of mRNA to other end of mRNA. This is called as translation because रायबोझोम ह्या साइड पासून या साइड पर्यंत मूव्ह करतोय, आणि त्याच्यावरती tRNA येत आहे, आणि त्यांनी वरती अमिनो ऍसिडची चेन बनवत आहे. येस, कळलं मला इथपर्यंत? सगळ्यांनी मला थम्सअप करा बरं. चलो चलो फास्ट रिप्लाय करा. येस, व्हेरी गुड. येस. आता इथे इथे आपला ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन संपतो. येस. आता आता आपण चालू करूया ह्या चॅप्टरचा अर्धा पार्ट, दॅट इज अवर इव्हॉल्युशन अँड द मेन पार्ट ऑल्सो, दॅट इज अवर इव्हॉल्युशन. आता ना माझ्याकडे तुम्ही नीट लक्ष द्या. आपण ना एक मोठीशी एक स्टोरी ऐकूया. आपला अर्थ कसा बनला होता. तर जस्ट इमॅजिन, इमॅजिन पण ऍक्च्युली हे खरंच झालेलं आहे, आणि हे प्रूफ पण दिलेलं आहे आपल्याला सायंटिस्ट लोकांनी. जस्ट इमॅजिन, दिस इज अ थेरी ऑफ बिग बँग. ठीक आहे, आपण आता शिकणार आहे बिग बँग थेरी. तर आता काय असतं, खूप वर्षापूर्वी 4.6 बिलियन इयर अगो, ठीक आहे, दोन दगड होते जे सोलर सिस्टीम मध्ये फिरत होते. ठीक आहे, असे वरती वरती तुमच्या गॅलेक्सी मध्ये फिरत होते. ते दोन दगड एकमेकांवरती जोरात आपटले. ठीक आहे, ते आपटल्यामुळे ना जे तिथे आग तयार झाली, ते आग पासून बनला सन. आणि ते दोन दगड जे इतके जोरात एकमेकांवरती आपटले होते, त्याचे जे झाले ना तुकडे 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 एकदम स्मॉल पीसेस, हे फ्रॅगमेंट्स बनले तुमचे प्लॅनेट. येस. सो ते हीट केल्यानंतर जे हीट तयार झाले तिथे, जे जोरात आपटल्यावरती जी हीट झाली तयार, दॅट इज सन. आणि त्या दगडाचे जे तुकडे झाले दॅट इज युअर प्लॅनेट्स. तर सनच्या अराउंड तुमचे प्लॅनेट्स रिव्हॉल्व्ह व्हायला लागले, रोटेट व्हायला लागले, आणि ह्याच्यापासून तुमचं बनलं सोलार सिस्टीम. असे बरेच अजून सिस्टीम्स बनले, आणि तुमचं बनलं मिल्की वे गॅलेक्सी. आता झालं काय, आता हे अर्थ बनलेलं आहे. आता हा जस्ट एकमेकांमध्ये असं जोरात दोन दगड आपटले होते, आणि ते स्मॉल पीसेस दूर दूर गेले होते, आणि त्या पीसेस पासून प्लॅनेट्स बनले होते. पण हे जस्ट आपटल्यामुळे ना अर्थचं टेम्परेचर एकदम हायेस्ट होता. म्हणजे अर्थ वरती ना असे व्हॉल्कॅनिक इरप्शन होत आहे, असे धुवा धुवा झालेला आहे एकदम. अर्थच्या सराउंडिंग मध्ये एकदम असा काळा धुवा दिसतोय आपल्याला, गरमागरम वाफा बाहेर निघत आहे. पाणी तर नाहीच आहे आपल्या अर्थवरती, पण एकदम असं नाही का, प्रचंड एकदम असं गरम वातावरण होतं अर्थवरती. हळूहळू काय झालं, यावेळेस अर्थवरती ना काही होते तुमचे इनऑर्गॅनिक एलिमेंट्स, दॅट इज कार्बन, हायड्रोजन, हेलियम आणि नेसेंट ऑक्सिजन. फक्त ओ होता, ऑक्सिजन अजून नव्हता. ठीक आहे. तर हे काय झाले, आता ह्याच्यामधले ना काही आयर्न आणि निकेल जे होते ते अर्थचं सेंटर बनले. कार्बन, हायड्रोजन, हेलियम आणि नेसेंट ऑक्सिजन हे ऍटमॉस्फिअर बनले. येस. आता ह्याच्यामधला जो सर्वात जास्त रिॲक्टिव्ह होता तो होता तुमचा हायड्रोजन. हायड्रोजनने कार्बन सोबत बनवला मिथेन, हायड्रोजनने ऑक्सिजन सोबत बनवला तुमचं वॉटर, आणि हायड्रोजनने नायट्रोजन सोबत बनवला तुमचा काय बनवला, अमोनिया. येस. इतकं सगळं बनलं. मिथेन जे बनलं होतं ना ते खूप रिॲक्टिव्ह होता. मिथेन ना खूप एकमेकांशी पॉलिमरायझेशन, कंडेन्सेशन, रिडक्शन हे सगळे रिॲक्शन केले, आणि तिथून त्यांनी तयार केले सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड, दॅट इज युअर शुगर, अमिनो ऍसिड, युअर न्यूक्लिओटाइड, युअर फॅटी ऍसिड, ग्लिसरॉल, म्हणजे सगळे मोनोमर्स बनले. मग यांच्यामध्ये ना
अजून रिॲक्शन झाले, ठीक आहे, पॉलिमरायझेशन झालं, म्हणजे शुगरची मोठी मोठी चेन बनली, ज्याला आज आपण कार्बोहायड्रेट बोलतो. अमिनो ऍसिडची मोठी मोठी चेन बनली, ज्याला आज आपण प्रोटीन म्हणतो. फॅटी ऍसिडची मोठी मोठी चेन बनली, त्याला आपण आज फॅट म्हणतो. येस, असं सगळे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स केम इन टू एक्झिस्टन्स. आणि हे करता करता अर्थ टेम्परेचर हळूहळू थंड झाला होता. त्याच्यामुळे हे जे होते गॅसेस हे कंडेन्स झाले आणि जोरात पाऊस पडला. पाऊस पडल्यामुळे अर्थ मध्ये जिथे पण खड्डे होते त्या खड्ड्यांपासून बनला रिव्हर, सी, ओशन, हे सगळे केम इन टू एक्झिस्टन्स. येस मुलांनो, ही जी तुम्हाला मी आता एक्सप्लेन केली ना ही थिअरी, की आपलं सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स पासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल कसे बनले, हे लिटरली प्रूव्ह केलं गेलेलं आहे. येस, हे लिटरली युनिव्हर्सिटीज मध्ये, लॅबोरेटरी मध्ये हे 18-18 दिवस, एक एक महिना ठेवून ना हे प्रूव्ह केलं गेलेलं आहे, सेम एन्व्हायरमेंट तयार करून लॅबोरेटरीमध्ये, की खरंच असं पहिला लाईफ एक्झिस्ट झाला होता का. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला काय बोलली, की तुमचे कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले. आता झालं काय, यांच्यामध्ये ना जो की सर्वात रिॲक्टिव्ह होता तो होता प्रोटीन. येस, प्रोटीन वॉज द लँडमार्क, की इथे 100% लाईफ बनू शकते. बिकॉज इथे ना यांच्यामध्ये अजून खूप सारे रिॲक्शन झाले, खूप सारे रिॲक्शन झाले. आणि हळूहळू ना मुलांनो सेल सारखा दिसणारा एक स्ट्रक्चर तयार झाला. तर आपण बोललो की हे प्री सेल आहे. प्री सेल, सेलचं पहिले बनणारा. अजून त्याला आपण रिॲक्ट होऊ दिलं आणि सेल सारखा दिसणारा ऍक्च्युअल मध्ये एक स्ट्रक्चर बनला. तर असंच मुलांनो याच्यामध्ये अजून इव्हॉल्युशन होत गेला, त्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स होत गेले आणि हळूहळू हळूहळू अमिबा, क्लोरेला असे ऑर्गॅनिझम सोबत ना मोठे मोठे ऑर्गॅनिझम्स पण, जसं आज आपण बनलेलो आहे प्लांट्स मध्ये, क्लोरेला म्हणजे अल्गी पासून तर अख्खा बनियन ट्री पर्यंत इतकं सगळं इव्हॉल्युशन घडलं. अँड दॅट्स हाऊ अवर लाईफ केम इन टू एक्झिस्टन्स. येस, काय डाऊट आहे मुलांना? काय डाऊट आहे? फॅटी ऍसिड म्हणजे ना ते फॅटचं बेसिक फॉर्म असतो, म्हणजे फॅट इज मेड अप ऑफ फॅटी ऍसिड. खूप सारे फॅटी ऍसिड एकत्र आले की बनतो फॅटचा मॉलिक्यूल. येस. येस मुलांनो. येस, मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण देणार आहे मुलांनो. फर्स्ट आपण हळूहळू पूर्ण चॅप्टर संपूया. आता मागच्या मी ह्याचे तुम्हाला शिकवलं ट्रान्सलेशन आणि ट्रान्सक्रिप्शन, तो एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. येस, याच्यामध्ये जे तुम्हाला मी आता एक्सप्लेन केलं ना इव्हॉल्युशन, थेरी ऑफ इव्हॉल्युशन जे तुम्हाला आता एक्सप्लेन केली, ते पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. येस, तर मुलांना हे बघा, हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं की अमिबा पॅरामोशियम पासून एक कम्प्लिटली मॅन बनला, क्लोरेला पासून ह्यूज बनियन ट्री बनला. या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आणि देन 300 करोड इयर्स लागले मुलांनो, 300 करोड इयर्स लागले इतकं सगळं चेंज आपल्यामध्ये बघण्यासाठी. इतका एका सेल पासून एक कम्प्लीट ह्युमन बिंग, इतकी सगळी व्हरायटी जी आज आपल्याला बघायला भेटते आहे, या सगळ्या गोष्टीला करण्यासाठी तुमच्याकडे किती दिवस लागले? 300 करोड इयर्स लागले. येस. आता काय प्रूफ आहे बघा, हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हे नीट लक्ष ठेवा इथे. काय म्हणजे काय तुम्हाला एव्हिडन्सेस आहे, काय प्रूफ आहे की इव्हॉल्युशन झालेलं आहे? कोण म्हटलं की आपण पहिले मंकी होतो, आज आपण बनलेलो आहे, असं तुम्हाला कोण प्रूफ दिलं? असं तर कोणी पण बोलून घेईल की तुम्ही डुक्कर आहे, असं तुमचं तुमचं पूर्वज डुक्कर आहे, असं तर कोणी पण बोलून जाईल. असं चालतं का बरं असं? नो. तर हे तुम्हाला काय नाही की प्रूफ लागेल ना, की भाई तुम्हाला हे कोण म्हटलं की तुमचं अँसेस्टर मंकी आहे, की तुमच्या सगळ्यांचं अँसेस्टर एकच आहे. अँसेस्टर म्हणजे पूर्वज, ठीक आहे, तर तुमचं सगळ्यांचं ते एकच आहे असं तुम्हाला कोण म्हटलं बरं? ठीक आहे, सो तेच प्रूफ करायला ना वी हॅव 3 एव्हिडन्सेस. फर्स्ट इज मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस डील्स विथ की आपल्या सगळ्यांचं एक्सटर्नल स्ट्रक्चर सेम आहे. तुमच्या कॅटला पण 2 कान, 2 डोळे, एक नाक, एक तोंड असं दिलेलं आहे. कानाची पोझिशन पण सेम आहे, डोळ्यांची पोझिशन पण सेम आहे. तर हे ना काही ना काही आपल्यामध्ये सिमिलॅरिटीज आहे आणि ते सगळे एक्सटर्नली आहे. त्या सिमिलॅरिटीजला आपण बोलतो मॉर्फोलॉजी. मॉर्फो म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स आणि तो तुमचा आहे पहिला प्रूफ, दॅट इज युअर मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. तर बघा आता इथे तुम्हाला काय काय प्रूफ दिसतंय. फर्स्ट इज स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज. हे बघा सगळ्यांच्या डोळ्यांचं बघा पोझिशन सेम आहे.
ठीक आहे. आपल्या कानाची पण पोझिशन बघा सगळ्यांची सेम दिसते आपल्याला. इयर पिन्ना ह्याला आपण म्हणतो. ठीक आहे. थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर ऑन द बॉडी, आपल्या बॉडीवरती जे केस आहे ते एक प्रूफ आहे आपल्याकडे. आणि मुलांनो, प्लांट्स मध्ये पण खूप व्हरायटी आहे. जसं की सगळ्या प्लांट्स मध्ये लीफचा शेप तर तुम्हाला सगळ्यांना सेमच दिसतोय बरं, तो पण ते एक प्रूफ झाला. लीफ वेनेशन, वेनेशन म्हणजे काय असतं? आता हे बघा, हे तुमचं लीफ आहे ना, तर या लीफ मध्ये ही जी अरेंजमेंट आहे बघा, हे मी जे मी काढते, दिस इज युअर पॅरलल वेनेशन. ह्याचे लाईन जे ते पॅरलल आहे. आणि जर ह्याच्यामध्ये असे बघा, ते तुम्ही नाही का असे ड्रॉइंग बुक मध्ये बघा ठेवतात, तुमचं पिपळचा पत्ता ठेवता तुम्ही, येस. तर हे जे आहे, दिस इज युअर रेटिक्युलेट वेनेशन, म्हणजे ब्रांचेस वाला. सो यू हॅव टू टाइप्स ऑफ वेनेशन, रेटिक्युलेट और पॅरलल. तर ते पण एक व्हरायटी आहे ना, जे तुम्हाला मोस्ट ऑफ द प्लांट्स मध्ये सेम दिसते. ऑल्सो पेटिओल, पेटिओल म्हणजे काय असतं? आता हे जे लीफ आहे ना, त्याची ही जी दंडी आहे, याला आपण पेटिओल म्हणतो. ऑक्युर इन द केसेस ऑफ प्लांट्स. तर ह्याच्याने आपल्याला कळलं की आपल्या सगळ्यांमध्ये ना खूप साऱ्या सेम दिसणाऱ्या ऑर्गन्स, सेम दिसणारे स्ट्रक्चर्स आहेत. आणि तेच आपलं एक प्रूफ आहे की आपल्या सगळ्यांचा अँसेस्टर एकच आहे. येस, ठीक आहे. सो दिस इज युअर फर्स्ट प्रूफ. सेकंड प्रूफ इज अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. आता अनाटॉमी म्हणजे काय असतं? इंटरनल स्ट्रक्चरची स्टडी करणे म्हणजे तुमचं आहे अनाटॉमी. ठीक आहे. आता काय प्रूफ आहे इथे? अनाटॉमी मध्ये जर आपण बोलायला गेलं ना, तर बघा इकडे या सगळ्यांचे हात बघा, दिस आर युअर फोर लिम्ब. फोर लिम्ब म्हणजे काय असतं? आपले वरचे हात. तर सगळ्यांचं फोर लिम्ब बघा मुलांनो, आपल्याला सेम दिसत आहे. तर आता सेम तर बाहेरून दिसत नाही, आतमधून दिसतो. असं का बरं? बघा आता, हे बघा, हे जी हड्डी आहे ना आपल्यामध्ये, या हड्डीचं नाव असतो ह्युमेरस. जे दोन हड्डी येथे असतात त्याचं नाव असतो रेडियस आणि अल्ना. ठीक आहे. हे बघा, हे आपलं व्रिस्ट असतो, ह्याला आपण बोलतो कार्पेल. हे जे आपले बोटांचे जे आहे त्याला आपण बोलतो मेटाकार्पेल. आणि जे आपले फिंगर्स जे आहे ना, त्याला आपण बोलतो फॅलांजेस. ठीक आहे. ह्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आता नीट बघा, ही जी हड्डी आहे, ही जे इथे इथे जे मी लिहिलं तुम्हाला ह्युमेरस दाखवलं, हे ह्युमेरस बघा इथे पण आहे. हे बघा, दिस इज ह्युमेरस, दिस इज ह्युमेरस, दिस इज ह्युमेरस. ठीक आहे. ह्युमेरस आहे म्हणजे हे आपलं दंडवाला हड्डी. देन कम्स दिस टू बोन्स, रेडियस आणि अल्ना. ठीक आहे. ते बघा इथे पण बघा, हे आपलं रेडियस आणि अल्ना इथे फ्यूज झालेले आहे. इथे बघा, हे दोन रेडियस आणि अल्ना, इथे हे दोन रेडियस आणि अल्ना. येस. देन कम्स युअर दिस ब्रिस्ट वाला बोन, दॅट इज कार्पेल. जे त्याचं इथे आहे, याचं बघा खूपच मोठं आहे कार्पेल. याचं बघा इथे आहे आणि ह्याचं बघा इथे आहे. येस, कार्पेल. आणि नेक्स्ट इज युअर मेटाकार्पल. तुमचं हे जे फिंगर्स इथे जे असतात ना, इथे इथे जे प्रेझेंट आहे, दॅट इज युअर मेटाकार्पल. बघा इथे आपल्यामध्ये तर आहेच. इथे बघा, हे ह्याचं मेटाकार्पेल, हे याचं मेटाकार्पेल, हे याचं मेटाकार्पेल. आणि शेवटी हे जे आपले फिंगर्स जे आहे, दे आर कॉल्ड एज फेलांजेस. तर मुलांना बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांची अनाटॉमी बोनची सेम दिसते, आपल्याला सगळ्यांमध्ये सेम हड्डी आहे. पण मुलांना फंक्शन तर वेगळं वेगळं आहे ना यार. जस्ट फॉर एक्झाम्पल, हा जो आपला ऑक्स आहे, तो त्याचे हात चालण्यासाठी युज करतो. आपला जो बॅट आहे, तो ते उडण्यासाठी किंवा झाडांवरती असं बाइंड करून तिथे झोपण्यासाठी युज करतो. आणि व्हेल जे आहे ते स्विमिंग साठी युज करतो. आणि आपण ह्युमन हँड वी यूज फॉर मल्टीपर्पजेस. आपण लिहितो, आपण जेवतो. ठीक आहे. आपण हे सगळे काम आपल्या हाताने करतो. तर आता इतके सेम व्हरायटी आहे, सेम अनाटॉमी आहे, पण तरी पण आपलं फंक्शन वेगळं वेगळं, पण स्ट्रक्चर सेम आहे. तर झालं ना ते एक प्रूफ की आपल्या सगळ्यांचे अँसेस्टर एकच असणार. सो दिस इज युअर अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. येस. सो दिस प्रूफ की आपल्या सगळ्यांचे अँसेस्टर एकच आहे. आता नेक्स्ट मुलांनो, नेक्स्ट आहे थर्ड एव्हिडन्सेस, दॅट इज युअर वेस्टिजियल ऑर्गन्स. वेस्टिजियल ऑर्गन्स, येस. आता हे काय आहे? वेस्टिजियल ऑर्गन्स असे असतात जे की पहिले आपल्या बॉडीमध्ये काम करत होते, पण आपण ते यूज करायचं बंद केलं, तर ते आता युजलेस ऑर्गन झालेले आहे. त्याला आपण बोलतो वेस्टिजियल ऑर्गन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आपलं टेल बोन. ठीक आहे. पहिले आपल्या सगळ्यांना शेपूट होती. आता आहे का तुम्हाला सगळ्यांना शेपूट? नाही. पण छोटासा तुकडा आपल्या टेल बोनचा उरलेला आहे. आता तुम्हाला पहिले शेपूट का होते? कारण तुम्ही पहिले असं वाकून चालायचे.
तर तुमच्या बॉडीला बॅलन्स ठेवण्यासाठी तुम्हाला मागून शेपूट होती. आता तुम्ही स्ट्रेट चालताय, तुम्ही स्ट्रेट चालणार, तुम्हाला आता शेपूटची गरज नाही पडली, तर त्या शेपूटची साईज छोटी 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 होत गेली आणि ते आता उरलं आहे तर फक्त कोणत्या फॉर्म मध्ये, टेल बोनच्या फॉर्म मध्ये. बघा, दॅट इज ओनली युअर टेल बोन, दॅट इज युअर कॉकिक्स. सेकंड आहे मुलांनो अपेंडिक्स. इथे आपलं जे लार्ज इंटेस्टाइन मध्ये जे आपलं अपेंडिक्स असतो ते बघूया. आता अपेंडिक्स जे आहे ते पहिले ना तुम्ही तुम्ही सगळे, आपण सगळे, आपले पूर्वज कच्चे कच्चे लिव्ह वगैरे खायचे. ठीक आहे, एकदम कच्चे कच्चे, डायरेक्ट झाडाचे पत्ते कापायचे, खाऊन घ्यायचे. त्याच्यामध्ये प्लांटच्या सेल वॉल मध्ये असायचं सेल्युलोज. त्या सेल्युलोजला डायजेस्ट करायला तुमच्या बॉडीमध्ये होता अपेंडिक्स. आता काय झालं, तुमचे पूर्वज आले, स्टोन एज मॅन आले, त्यांना कळलं की भाई आपण हे जे भाजीपाला आहे ते आपण मस्तपैकी बॉईल करूया ना गरम गरम पाण्यामध्ये. त्याला बॉईल करून खाल्ल्यामुळे त्याच्यामधला सेल्युलोज निघून गेला. आता तुमच्या बॉडीला तर सवयच राहिली नाही तुमच्या अपेंडिक्सला हे सेल्युलोजला डायजेस्ट करण्यासाठी. तर आता म्हणून तुमचा अपेंडिक्स युजलेस झालेला आहे. येस, बिकॉज तुम्ही कच्चे कच्चे लिव्ह खात नाही, तुम्ही त्याला बॉईल करून खाताय. तर तुमच्या बॉडीमध्ये त्याला डायजेस्ट करण्याची सवय राहिलीच नाही आहे. येस. आता तुम्हाला एक सांगा, एक क्वेश्चन विचारते. तुम्ही जर आज जर तुम्ही कच्चे कच्चे लिव्ह वगैरे खाल्ले तर ते तुमचं अपेंडिक्स पचवणार आहे का बरं? मला मेसेज करा. डन युअर रॉ लिव्स इफ यू ईट, जर ते तुमचं अपेंडिक्स डायजेस्ट करणार आहे का? येस, व्हेरी गुड. नाही करणार आहे, बिकॉज युअर अपेंडिक्स हॅव बिकम वेस्टिजियल. आता तो युजलेस झालेला आहे. येस, सो दिस इज युअर अपेंडिक्स. थर्ड इज युअर इयर पिन्ना. आता तुम्ही बघा, ते बघितलं असेल बघा. राहुल बेटा नाही करणार आहे. नाही, आपलं आता अपेंडिक्स पूर्णपणे नॉन फंक्शनल झालेला आहे, तर तो डायजेस्ट नाही करणार आहे. येस. थर्ड इज युअर इयर पिन्ना. येस. आता नीट बघा, आपले तुमच्या घरी कॅट डॉग वगैरे असेल ना, तर ते बघा, त्यांना आवाज आला ना की ते त्यांचे कान पहिले असे मूव्ह करतात. ठीक आहे, आणि मग तोंडीकडे घेतात. पण तुम्हाला कोणी आवाज दिला की तुम्हाला पूर्ण असं बघावं लागतं. तुम्ही असे कानाची मुवमेंट करू शकता का? नाही ना. नो, यू कॅन नॉट डू द मुवमेंट ऑफ युअर इयर, बिकॉज युअर इयर पिन्ना हॅव ऑल्सो बिकम वेस्टिजियल. आपण त्याचा वापर केलाच नाही, आपण डायरेक्ट मुंडी फिरवली. ठीक आहे, आपण डायरेक्ट इकडे तिकडे बघितलं, तर आपण त्या कानाचं इयर पिन्नाचा वापर केला नाही. ऑल्सो इयर पिन्नाची साईज पहिले खूप मोठी होती. ठीक आहे, पण आता आपण त्याचा युज करतच नाही आहे, म्हणून मग त्याची साईज पण छोटी झाली. नेक्स्ट आहे विजडम टीथ. विजडम टीथ म्हणजे अक्कलदाढ. ते तुम्हाला अजून आली का? नो. तुम्हाला कधी येणार ती? 18 to 25 इयर्सच्या एज मध्ये तुम्हाला अक्कलदाढ येते. ठीक आहे, अक्कल भलेही तुम्हाला आता आलेली असेल, पण अक्कलदाढ तुम्हाला 18 ते 25 वर्षामध्येच येते. येस. तर आता काय झालं होतं, पहिले ना मुलांनो, तुमचा जबडाचा साईज आहे ना असं मोठे मोठे होते. जबडा एकदम मोठा होता जबडा तुमचा, कारण तुम्ही ना डायरेक्टली, तुम्ही म्हणजे नाही, तुमचे पूर्वज स्टोन एज मॅन. ठीक आहे, कारण तुम्ही ना डायरेक्टली व्हेजिटेबल्स घ्यायचे, डायरेक्ट तोंडामध्ये टाकायचे. डायरेक्ट ऍपल घेतला, तोंडामध्ये टाकून दिला, इतका मोठा जबडा होता तुमचा. आता तुमच्याकडे ना मुलांनो चाकू झालाय, चाकू, तर आपण त्याला कट करतो आणि आता आपण एक एक करून बाईट करून खातो. त्याच्यामुळे तुमच्या जबड्याची साईज छोटी झाली आहे. जबड्याची साईज छोटी झाल्यामुळे तुमचं जे अक्कलदाढ आहे ना, ते आता तिथे तिथे राहायला त्याला जागा नाही आहे. तर ते जरी येतो आहे ना, पण तरी पण तो युजलेस आहे. कारण तुम्ही तितकं मोठं फ्रूट खातच नाहीये, इतकं मोठं मोठं डायरेक्टली, की तुमचं ते अक्कलदाढ युज होऊ शकेल. म्हणून तो अक्कलदाढ आता काय बनलेला आहे मुलांनो? वेस्टेजियल. आता पण तुमच्याकडे अक्कलदाढ आहे, काही दिवसांनी ना मुलांना हे अक्कलदाढ पण गायब होऊन जाईल. तुम्ही बघा, आता पण माझ्याकडे काही पेशंट येतात ना, त्यांच्यामध्ये अक्कलदाढच नसतात. मी डेंटिस्ट आहे, तर खूप पेशंट मध्ये ना अक्कलदाढ येणारच नाहीये असं डिरेक्टली दिसतं. बिकॉज नाव वी हॅव इव्हॉल्व सो मच ना, की अक्कलदाढ आता येणारच नाही. आता माझ्याकडे 4 अक्कलदाढ आहे, वरती 2, खाली 2. ठीक आहे, पण काही पेशंट मध्ये तर गायब व्हायला सुरुवात झालेली आहे रे. म्हणजे इट इज अ इव्होल्युशन, की तुम्ही जे युज करत नाही आहे दाढी वगैरे बॉडीचे ऑर्गन्स, ते युजलेस होत चालले आहे. दे आर बिकमिंग नॉन फंक्शनल, दे आर बिकमिंग वेस्टिजियल. सो दॅट दिस इज युअर एक्झाम्पल. ऑल्सो अजून एक एक्झाम्पल बघा काय आहे मुलांना, बॉडी हेअर. आपले जे हेअर आहे, ठीक आहे, ते आपल्या बॉडीचं हीट कन्झर्व करायला होते. जसं आज पण कॅट डॉग मंकी यांच्या सगळ्यांच्या बॉडीवरती बॉडी हेअर आहे. पण आता आपण ना कपडे घालायला सुरुवात केलेली आहे, तर आता आपल्याला गरज नाही आहे हेअरची. ठीक आहे,
सो आवर हेअर ऑल्सो बिकम वेस्टिजियल. येस, सो झालंय आपलं हे. यंग एज मध्ये का येत नाही अक्कलदाढ? बिकॉज अरे सगळ्या दाताचं एक एज येणार आहे. आता तुला जेव्हा तू 6 इयर्सचा होता तेव्हा तुला हा दात आला. मग तू झाला 8 वर्षाचा, मग तुला हा दात आला, सुळा आला. मग तू झाला 11-12 इयर्सचा, मग तुला प्रीमोलर म्हणजे हे जे पुढचे दाढी आहे मग ते आले. सगळ्या दाढींचं एक एक एज आहे असं. तर आता तुम्हाला पहिल्यापासूनच तुम्ही लहानपणीच तुम्ही चालायला शिकले का बरं? लहानपणीच तुम्ही बोलायचं शिकले पहिल्या महिन्यामध्येच नाही ना? येस. म्हणून मग हळूहळू गोष्टी आपल्या बॉडीमध्ये तयार होत गेल्या. येस. Now the next is last evidence is parentological evidences. Parentological evidences deals with की तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला काही अॅनिमलचा तुमचं जे स्केलेटन आहे ते तुम्हाला सापडलं किंवा काही अॅनिमलचं तुम्हाला काही प्रिंट सापडली दगडावरती, तर दॅट इज अ प्रूफ की आपण आपल्यामध्ये इतकी व्हरायटी अॅनिमलची होती रे, पण आपण नाही बघितलं. जसं आज पण आपल्याकडे डायनासोरचा जो स्केलेटन आहे तो ठेवला गेलेला आहे एका ठिकाणी म्युझियम मध्ये. तर इट इज अ प्रूफ की पहिले डायनासॉर्स होते. ठीक आहे. आता काही ते गायब झालेलं आहे. नो, देर इज नो साइड इफेक्ट ऑफ वेस्टिजियल ऑर्गन. सो पॅरालॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय की अर्थ वरती ना खूप सारे ऑर्गॅनिझम होते, पण काही फ्लड, अर्थक्वेक, व्हॉल्कॅनोमुळे ना ते अॅनिमल्स त्याच्या खालीच लपले गेले. आणि त्या अॅनिमलचे ना आता आपल्याकडे फक्त रिमेन्स उरलेले आहेत. त्याला आपण फॉसिल म्हणतो. अँड द स्टडी ऑफ फॉसिल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टडी फॉर द स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. का तर काय असतं मुलांना, जे सर्वात खाली आहे ते सर्वात जुना फॉसिल आहे की जो सर्वात वरती तो सर्वात जुना फॉसिल आहे? सांगा बरं मला. सर्वात खालचा जुनावाला फॉसिल आहे की सर्वात वरचा जुनावाला फॉसिल आहे? गिव्ह मी रिप्लाईज. खालचा ना? येस, व्हेरी गुड. जितका खाली तुम्हाला तो अॅनिमलचा काही रिमेन सापडला असेल तितका तो फॉसिल जुना. येस. आणि जो वरती तो लेटेस्ट वाला आहे, म्हणजे आताच तो काही 100 वर्षापूर्वी तो खाली गेला असेल असा. तर आता हे आपण कसं ओळखतो? कोणतं मेथड आहे बाई? कसं तुम्हाला ओळखणार? तुम्ही काय मागे तुम्ही बघितलं होतं का की अच्छा हे अॅनिमल 500 वर्षापूर्वी आलं असेल बरं का, हे अॅनिमल 1000 वर्षापूर्वी, असं थोडी ना असतो. काहीतरी प्रूफ असेल ना. दॅट प्रूफ इज कार्बन डेटिंग. येस. कार्बन डेटिंग हे एक आपलं एक प्रोसेस आहे ज्याच्याने आपण मोजतो की कोणता फॉसिल किती जुना आहे. आता कार्बन डेटिंग मध्ये काय होतं बघा. आपल्या बॉडीमध्ये ना 2 प्रकारचे कार्बन असतात. एक C14 आणि एक C12. येस. C14 आहे ना, तुम्ही रोज इनहेल करता, आपण रोज खातो ना ग्लुकोज वगैरे मध्ये, त्याच्यामुळे तुमच्याकडे C14 वाला कार्बन आलेला असतो. C12 आपल्या बॉडीमध्ये कॉन्स्टंट राहतो कारण तो स्टेबल आहे. पण जो C14 आहे ना तो तुम्ही खात राहतात, मग ते युज होऊन जातो, मग तुम्ही परत खातात, मग ते बॉडीमध्ये C14 आणि C12चा ना एक बॅलन्स मेंटेन राहतो. पण जेव्हा एका ऑर्गॅनिझमची डेथ होऊन जाते ना, तेव्हा C14 वाला जो कार्बन आहे तो डिकम्पोज व्हायला होतो सुरुवात, तो डिके होऊन जातो. मग त्याची क्वांटिटी कमी कमी व्हायला लागते. मग C12 आणि C14चा रेशो बॅलन्स मध्ये नाही राहत, त्याचा बॅलन्स बिघडतो. त्याचा बॅलन्स बिघडल्यामुळे आपल्याला कळतं की आपण एक अनुमान लावतो की हे इतके इतकं बॅलन्स बिघडलं आहे. तर तितकं तितकं डिकम्पोजिशन म्हणजे इतके इतके 5,000 की 6,000 वर्ष. मग त्या हिशोबाने आपण हिशोब लावतो की हे जे आपलं कार्बन आहे, हे जे आपलं अॅनिमल आहे याच्यामध्ये हा जो कार्बन आहे हा किती वर्षापूर्वीपासून डिके करत असेल. आणि तसा आपण अंदाजा लावतो की हे जे तुम्हाला सापडलेला फॉसिल आहे हा किती जुना आहे. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे ना ज्याच्यामध्ये रेडिएशनच्या थ्रू आपण तो कार्बनचा मॉलिक्यूल संपून बघू शकतो असं. म्हणजे विच यू कॅन सी बाय युझिंग सम रेडिएशन्स. काही रेज युज करून आपल्याला तो कार्बन दिसू शकतो, चमकणारा कार्बन. ठीक आहे, सोप्या भाषेमध्ये. येस. सो बघा हे काही एराज आहे. सर्वात जुना आहे मुलांना पॅलिझोइक एरा, त्याच्यावरती म्युझोइक आणि त्याच्यावरती आहे सिनोझोइक एरा. आता हे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे विच इज कॉल्ड एज कनेक्टिंग लिंक. मुलांनो, आपल्याला ना काही गोष्टी माहीतच नाहीये. जसं फॉर एक्झाम्पल आज आपण फक्त 4 प्रकारचे अॅनिमल शिकतो. रेप्टाईल, अॅम्फिबियन, फिश आणि बर्ड. बाकी आपल्याला काही माहितीच नाहीये. पण डू यू नो की ह्यांच्या मध्ये मध्ये पण ना काही अॅनिमल्स होते, जे अॅनिमलने तुम्हाला फिश सारखं, अॅम्फिबियन सारखं, दोघांसारखं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये. काही अॅनिमल्स मध्ये रेप्टाईल पण आहे आणि बर्ड सारखं पण दिसतोय, असे पण काही फीचर्स आहे. त्याला आपण बोलतो कनेक्टिंग लिंक. तर आपल्याकडे ना मुलांनो खूप सारे आता कनेक्टिंग आता आपण बघणार आहे. सर्वात पहिला आहे मुलांनो दॅट इज युअर पेरिपॅटस. हे जे पेरिपॅटस आहे हे ना
आपल्यामध्ये अर्थोपोडा अँड ॲनेलिडा. ॲनेलिडा म्हणजे काय असतं? ॲनेलिडा म्हणजे अर्थवर्म, ठीक आहे, आणि अर्थोपोडा म्हणजे इन्सेक्ट, ठीक आहे. इन्सेक्ट म्हणजे आपले जे कॉकरोच वगैरे वगैरे सगळे आहे ना, हे सगळे. येस. सो कॉकरोच आणि आपलं अर्थवर्म या दोघांचं मिक्सचर म्हणजे तुमचा हा आहे तुमचा पेरिपॅटस. दिस इज युअर पेरिपॅटस. तर पेरिपॅटस मध्ये काय काय दोघांचं काही ना काही फीचर आहे. जसे की फॉर एक्झाम्पल सेगमेंटेड बॉडी हे कॉकरोचचं आहे. थिन क्युटिकल पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स हे प्रेझेंट आहे. ऑल्सो त्याच्यामध्ये अर्थवर्म सारखे पण हे सगळे फीचर्स आहे. तर दोघांचे मिळून काही ना काही फीचर्स आहे. येस. सो हा तुमचा कनेक्टिंग लिंक आहे ॲनेलिडा म्हणजे तुमचं अर्थवर्म अँड अर्थोपोडा मध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे प्लॅटिपस. प्लॅटिपस जो आहे ना मुलांनो, हा रेप्टाईल आहे. ऍक्च्युअल मध्ये ना हा रेप्टाईल आहे, पण हा ना एग नाही देते, हा बाळाला जन्म देतोय डायरेक्टली. ठीक आहे. सो एक 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 मी सॉरी 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 मी थोडंसं चुकीचं बोलली काहीतरी. हा सॉरी. हे ना एग ले करताय म्हणजे हे अंडा देत आहे, पण ना त्यांची बॉडी मिल्क पण प्रोड्यूस करतीये. जे मिल्क प्रोड्यूस करणारा फीचर फक्त मॅमल्सचा होता. बिकॉज मॅमल्सला मॅमल्स का बोलतो? बिकॉज मॅमल्स हॅव मॅमरी ग्लँड विच प्रोड्युसेस मिल्क. पण हा जो प्लॅटिपस आहे ना, ह्या प्लॅटिपस मध्ये दोन प्रकारचे फीचर आहे. एक तो अंडा देतोय जो की रेप्टाईलचा फीचर आहे, आणि दुसरा ना तो मिल्क पण देतो आहे. सो दिस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाईल अँड मॅमल. म्हणजे मुलांना आपण असं बोलू शकतो की डायनासोर पासून म्हणजे डायनासोर आणि आपल्यामध्ये एक कॉमन जो आहे दॅट इज युअर डक बाईल प्लॅटिपस. आणि थर्ड आहे मुलांनो लंग फिश. आता लंग फिश जे आहे ना, हे फिश सारखं आहे, पण हा अँफिबियन पण आहे. ठीक आहे. सो लंग फिश परफॉर्म रेस्पिरेशन विथ लंग्स इररिस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश. फिश मध्ये रेस्पिरेशन कुठून केलं पाहिजे मला पटकन सांगा टेक्स्ट मध्ये. फिशने रेस्पिरेशन कुठून? येस, व्हेरी गुड व्हेरी गुड, गिल्स पासून केलं पाहिजे. पण हा जो आहे ना, दिस लंग फिश आहे, हा फिश आहे, पण हा रेस्पिरेशन करतोय लंग्स पासून. ठीक आहे. तर हे तर काहीतरी वेगळंच झालं. तर दिस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन फिश अँड अँफिबियन. ठीक आहे मुलांनो. सो हे काही आपल्याकडे प्रूफ्स आहे की आपल्यामध्ये हे काही ना काही कनेक्टिंग लिंक आपल्याला बघायला भेटतात. पुढे बघूया आता आपण. 6 एव्हिडन्सेस आहे एम्ब्रिओलॉजिकल स्टडीज. आता हे काय असतं तुम्हाला माहितीये? आपल्या सगळ्या अॅनिमल्सची जेव्हा डेव्हलपमेंट झाली होती ना, जेव्हा आपण सगळे आपल्या मम्मीच्या पोटामध्ये होतो ना 9 महिन्यामध्ये, तर सगळे अॅनिमल सेम दिसायचे. ठीक आहे. सगळे अॅनिमल्स एम्ब्रिओ सेम होता. एम्ब्रिओ म्हणजे काय? आता आपण डिरेक्टली तो आपण डायरेक्टली झायगोट पासून डायरेक्टली बेबीने बनलोय. मध्ये ना काही डेव्हलपिंग स्टेजेस आहे, त्या स्टेजेसला आपण एम्ब्रिओ बोलतो. ठीक आहे. म्हणजे मास ऑफ सेल त्याच्यामध्ये थोडं थोडं वेगळं वेगळं स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला. जसं की बघा इथे आहे, हे बघा, हे असं आहे सॉरी, हे असं बघा, हे बघा, हे फिश, हे सॅलामेंडर, हे टॉर्टॉइज, हे चिकन, हे पिग, हे काऊ, हे रॅबिट आणि हे मॅन. अरे आपण तर सगळे सेमच दिसतो इथे तर. ठीक आहे. सगळ्यांचाच एम्ब्रिओ सेम आहे. येस. सो दिस इज युअर एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस की आपल्या सगळ्यांचं अँसेस्टर एकच असणार आहे. येस. नेक्स्ट मुलांनो डार्विनची थेरी. आता डार्विनने बऱ्याच गोष्टी सांगितल्या बरं का. डार्विनची थेरी खूप इम्पॉर्टंट आहे. डार्विन काय बोलला होता? डार्विन ना फिरायला गेला होता. ठीक आहे. 5 वर्ष कुठे? गॅलापोज आयलँड वरती आणि साऊथ आफ्रिकामध्ये. तिथे तिथे जाऊन त्यांनी बघितलं की एका एरियामध्ये राहून सुद्धा ना टॉर्टोइजची खूप सारी व्हरायटी होती. ऑल्सो आयलँड वरती राहून आपलं जे फिश आपलं जे बर्ड्स आहे ना, बर्डची जी बीक आहे ना, त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी होती. तर तो फिरायला गेला होता, तर त्याला हे सगळं कळलं. मग त्याने तिथे फिरता फिरता त्यांनी एक डिस्कवरी लावली की यार एका एरियामध्ये राहून सुद्धा इतकी व्हरायटी कसं काय? मग त्याने आपल्याला खूप काही शिकवलं की इतकी व्हरायटी यासाठी आहे कारण सगळ्या अॅनिमल्सनी सिच्युएशन्स बघून आपल्यामध्ये काही ना काही बदलाव केले गेलेले आहे. काही ना काही अडॅप्टेशन दाखवले आहे. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, जो की जिवंत राहिला जो कॅरेक्टर, तोच पुढे गेलेला आहे. कॉम्पिटिशन, आपल्या जो जो कॉम्पिटिशन मध्ये जिवंत राहिला तोच कॅरेक्टर पुढे गेला, हा मरून डिस्ट्रॉय झाला. म्हणून तुमच्यामध्ये इतकी सगळी व्हरायटी आपल्याला बघायला भेटती आहे असं आपल्याला डार्विनने सांगितलं. आणि हे पण प्रूफ केलं
की आपल्याला आपल्या बॉडीमध्ये असेच ओरिजिन ऑफ स्पीशीज, असेच नवीन नवीन स्पीशीज बनत असणार आहे. येस, हे पण तुम्हाला एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता जे मी तुम्हाला 6 एव्हिडन्स शिकवले ना, मॉर्फोलॉजिकल, अॅनाटॉमिकल, युअर एम्ब्रिओलॉजिकल, पॅलेंटॉलॉजिकल, हे सगळे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. येस. नेक्स्ट मुलांनो, लॅमार्किझम, हे एक तुमचं शॉर्ट नोट तुम्हाला बोर्ड्स मध्ये येतं. लॅमार्किझम आता काय असतं? लॅमार्किझम आपल्याला सांगतं की अॅनिमल्स ना खूप आळशी होते. आळशी, ठीक आहे, लेझी, जस्ट लाईक यू आर लेझी. नो, ठीक आहे, बाकीचे अॅनिमल, ठीक आहे, जे की खूप लेझी होते. तर ना दे वर व्हेरी लेझी, तर त्यांनी ना काही ऑर्गन्स युजच केले नाही. त्यांनी काही ऑर्गन्स भरपूर युज केले, तर काही बिलकुलच युज नाही केले. तर युज नाही केले ना, म्हणून मग त्यांचे काही ऑर्गन्स ना झाले वेस्टिजल. जे युज केले तेच ऑर्गन्स पुढे गेले. असंच आपल्याला ह्या लमार्क भावाला सांगायचं आहे. ठीक आहे, लमार्किझम म्हणजे हेच असतो. तर लमार्किझम म्हणजे काय? मॉर्फोलॉजिकल चेंजेस occurring in the living organism are responsible for evolution. Morphological changes activities or laziness of that organism, he calls this considered as use or disuse of the organ. त्याने एक्झाम्पल दिला आपल्याला जिराफचा. ओके ओके, मी परत एक्सप्लेन करते. पहिले हे सांगून देते, मग मी डार्विनचं परत एक्सप्लेन करते. सो आता काय, नेक ऑफ जिराफ, ठीक आहे. आता जिराफचा नेक आहे ना, तो जिथे राहत होता, ठीक आहे, तिथे ना झाडांच्या डायरेक्टली आपल्या वरती वरतीच सगळे लिव्ह होते. मग त्याला ना तो आता एक तर ज्या अॅनिमलनी थोडी नेक पण वरती स्ट्रेच नाही केली खायला, ते मरून गेले. पण जिराफने ना त्याचा नेक स्ट्रेच केला ते लिव्ह खाण्यासाठी, कारण तरच तो जिवंत राहू शकला असता इतक्या हीट मध्ये, ठीक आहे. म्हणून मग त्याचं नेकचे जे कॅरेक्टर्स आहे ते फायनली ते आपलं लॉंग नेक झाले आणि ते कॅरेक्टर्स पुढे गेले. सो युअर फर्स्ट एक्झाम्पल इज नेक ऑफ द जिराफ. सेकंड एक्झाम्पल आहे मुलांनो, शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ. हे अॅनिमल्स आहे जे हॅमरिंग मुवमेंट मध्ये युज होतात. तर त्यांनी पण त्यांचे जे शोल्डर्स आहे ते खूप स्ट्रॉंग झाले. थर्ड आहे विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड इमू. तुम्ही कधी ऑस्ट्रिचला उडताना बघितलंय का बरं? नो ना, बिकॉज त्यांनी युजच केले नाही त्यांचं. त्यांचे जे हे विंग्स आहे ते. ऑल्सो फोर्थ आहे लेग्स. कोणाचे लेग्स? लेग्स ऑफ द बर्ड. स्वॅन आणि डक हे खूप युजफुल झालेले आहे. बाकीच्या बर्डचे पाय इतके युजफुल नाहीये, पण आपले जे डक आणि स्वॅन आहे ते पायानेच वॉकिंग अँड स्विमिंग करतात. मग ते एक मॉडिफाय झालेलं आहे. ऑल्सो तुमचं जे फिफ्थ आहे आपलं बरोईंग हॅबिट, स्नेक. स्नेक कडे पण पाय नाही बिकॉज तो रेंगतो. अँड दिस ऑल कॅरेक्टर्स आर अक्वायर्ड कॅरेक्टर्स, जे इथे राहून आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. सो हे एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा शॉर्ट नोट खूप इम्पॉर्टंट आहे. लमार्किझमचा शॉर्ट नोट खूपदा येऊन गेलेला आहे बोर्ड्स मध्ये. येस, त्याला हे सांगायचंय की जे ऑर्गन्सचा तुम्ही वापर करतात तेच ऑर्गन्स पुढे होतात ट्रान्सफर. जे करत नाही ते आपल्या बॉडीमधून वेस्टेजेस होऊन ते डिलीट होऊन जातात. फॉर एक्झाम्पल त्याने आपल्याला पहिले सांगितलं नेक ऑफ जिराफ, त्याने नेक स्ट्रेच केला, मग तो कॅरेक्टर पुढे गेला. सेकंड बघितलं आयर्न स्पीचचा शोल्डर. थर्ड बघितलं विंग्स ऑफ बर्ड, जसं की ऑस्ट्रिच आणि इमूने. बर्डच आपलं जे इमूने का तो एक बर्ड आहे, इगल सारखा, इगल पण नाही, ऑस्ट्रिच सारखाच दिसतो पण छोटासा असतो, ऑस्ट्रिच थोडा मोठा असतो. तर हे ना उडत नाही बिकॉज त्यांचे जे विंग्स आहे ते युजच केले नाही. तसंच सेम तुमचं स्वॅन आणि जे डक आहे त्याने त्यांचे पाय युज केले, मग त्यांचे पाय युजफुल झाले. येस, असं करून आपण बरेचसे कॅरेक्टर बघितले. दिस इज कॉल्ड एज युअर लेमार्किझम. येस, डार्विनिझम म्हणजे तुम्हाला मी तेच सांगितलं की डार्विनने ना आपल्याला खूप सारे कन्सेप्ट दिलेले आहेत. डार्विन हे सांगतोय की आपल्यामध्ये ना इतकी सगळी जी तुम्हाला व्हरायटी बघायला भेटते, दिस इज बिकॉज ऑफ स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. इथे राहून आपण जे स्ट्रगल केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काही कॅरेक्टर्स युज केले, काही कॅरेक्टर्स आपण युज केलेच नाही, तर ते आपल्या बॉडीमधून डिलीट होऊन गेले. सेकंड आहे कॉम्पिटिशन. ठीक आहे, कॉम्पिटिशन म्हणजे काय? जेव्हा दोन स्पीशीज एकमेकांमध्ये कॉम्पिट करतो तर जो स्ट्रॉंग असतो तोच जिवंत राहतो, जो वीक असतो तो मरून जातो. येस, व्हेरी गुड. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जो फिट राहतो तोच सर्व्हाइव्ह करतो. ठीक आहे. सो हे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला डार्विनने सांगितले की ह्या 3-4 गोष्टीमुळे आपण आपलं जे काही ऑर्गॅनिझम्स आहे ते जिवंत राहून आपल्या बॉडीमध्ये ते कॅरेक्टर्स पुढे जाऊ शकतात आणि आपल्याला नवीन नवीन स्पीशीज तयार होऊन भेटू शकतात. त्यालाच आपण बोलतो ओरिजिन ऑफ स्पीशीज. त्याचं एक्झाम्पल आहे मुलांनो, एक आपलं व्हाईट पेपर्ड मॉथ असतो, मॉथ.
एक म्हणजे ना एक असा बटरफ्लाय सारखा असतो, ब्लॅक किंवा व्हाईट. आता काय होतं ना, पहिले इंडस्ट्री बनण्याच्या पहिले ना झाडांचा कलर आहे ना असा थोडासा व्हाईटिश ग्रीनिश होता. मग त्याच्यावरती ना व्हाईट कलरचे मॉथ त्याच्यावरती कमोफ्लेज होऊन जायचे, म्हणजे त्यांच्या बॅकग्राऊंड सोबत मॅच होऊन जायचे. तर ब्लॅक कलरचे दिसून यायचे. मग त्यावेळेस त्या बर्ड्सला किंवा ते जे फ्रॉग वगैरे नंतर ते ब्लॅक वाल्याला खाऊन घ्यायचे. व्हाईट कलरचं पॉप्युलेशन खूप वाढलेलं असायचं त्या बटरफ्लाय सारख्या दिसणाऱ्या व्हाईट कलरच्या मॉथचं. मॉथ MOTH. आणि इंडस्ट्री आल्यानंतर जेव्हा इंडस्ट्री आली तर तेव्हा ते आपलं इंडस्ट्री म्हणून ते कार्बनचा सूत निघाला. ते कार्बनचा सूत आहे ना ते झाडांवरती जाऊन ते सगळं झाड बाहेरून काळा काळा झाला. मग त्याच्यावर त्याला जे होते ना व्हाईट वाले मॉथ ते दिसून यायला लागले. आणि जे ब्लॅक वाले होते ते त्याच्या बॅकग्राऊंड सोबत ते कलर मॅच झाला. ठीक आहे. सो व्हाईट वाला जो होता तो आता अॅनिमल्स बर्ड्स वगैरे हे सगळे खाऊन घ्यायला लागले. आणि इंडस्ट्री आल्यानंतर ब्लॅक वाल्याचं पॉप्युलेशन वाढलं. सो हे एक्सप्लेन केलेलं आहे आपल्याला डार्विनने. डार्विनचा अजून एक एक्झाम्पल जिराफचा नेक पण येणार आहे. ठीक आहे. जिराफचा जो नेक आहे तोही पुढे सर्वायवल ऑफ द फिटेस्टचा एक्झाम्पल आहे. तो फिट राहिला म्हणून तो सर्व्हाइव्ह केला, म्हणून तो कॅरेक्टर आपला पुढे गेला. येस. कळलं सगळ्यांना डार्विन? रिप्लाय करा. येस. आता काय काय ऑब्जेक्शन काय काय तेही बघून घ्या. त्याने आपल्याला ना नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर. फक्त नॅचरल सिलेक्शन नाही होणार आहे. त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहे. जेनेटिक पण आहे, व्हेरिएशन्स पण आहे. ऑल्सो त्याने आपल्याला हे नाही एक्सप्लेन केलं की आपल्या बॉडीमध्ये ना युजफुल आणि युजलेस कसं काय आले, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये तेल कसं काय आलं, अक्कलदाढ कसं काय आली, बॉडी हेअर कुठे गेले, ते सगळं त्याने आपल्याला एक्सप्लेन नाही केलं. अँड ऑल्सो त्याने आपल्यामध्ये असलेले हे सगळे जे चेंजेस आहे डार्विनच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर हे चेंजेस खूप स्लो आहे. पण आपलं इव्होल्युशन खूप फास्ट झालेलं आहे. ठीक आहे. सो दिस आर युअर ऑब्जेक्शन. येस मुलांनो. आता नेक्स्ट आहे स्पेशिएशन. स्पेशिएशन म्हणजे काय? नवीन नवीन कॅरेक्टर्स बनणे. आणि नेक्स्ट आता ह्युमन इव्होल्युशन. आता स्पेशिएशन इतकं इम्पॉर्टंट नाही आहे, आपण डिरेक्टली ह्युमन इव्होल्युशन बघूया कारण ते जास्त इम्पॉर्टंट आहे. ह्युमन इव्होल्युशन म्हणजे काय? आपल्यामध्ये जे इतकी सगळी इव्होल्युशन घडलंय, मंकी पासून आपण आता हे मंकी नाहीये. ठीक आहे. हे आहे तुमचं चिंपॅन्झी. आपला पूर्वज मंकी नाहीये. आपला पूर्वज आहे चिंपॅन्झी. कारण आपले आणि चिंपॅन्झीचे DNA 99% मॅच करतात. ठीक आहे. तर आपलं पूर्वज आहे चिंपॅन्झी. तर आता बघा काय झालं होतं. लास्ट डायनासोर जो होता तो 7 वर्षापूर्वी आपल्याला दिसलेला होता. 7 years ago we saw first dinosaur. डिसॅपियर झाला होता. ऍट दॅट टाइम मंकी लाईक अॅनिमल होते, त्याला आपण लेम्युर बोलायचे, जे मंकी सारखे दिसणारे होते. टेल ऑफ दिस मंकी लाईक अॅनिमल इन आफ्रिका वेर डिसॅपियर्ड 4 years ago असं आपण म्हटलं. दे डेव्हलप ड्यू टू द एनलार्जमेंट ऑफ ब्रेन. त्यांच्या ब्रेनची साईज वाढली, त्यांच्या हँडची साईज वाढली बिकॉज दे वर युझिंग देअर हँड अँड ब्रेन. एप लाईक अॅनिमल वेर इव्हॉल्ड. Meanwhile, ape-like mammal reach South and Northeast Asia, फायनली इव्हॉल्ड इंटू गिबॉन आणि ऑरंग्युटन. हे बघा हे याच्यापासून आता हे बनलं. किती आहे काय बोलते ते आपल्याला 4 करोड वर्षापूर्वी तुम्हाला फॉसिल सापडलंय साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियामध्ये. आणि ते आता जे तुमचे होते ना अॅनिमल लेमर सारखे बघा इथे. लेमर पहिले बनला, लेमर नंतर काय बनलं, गिबॉन आणि ऑरंग्युटॉन. हे सगळे ना गोरिला सारखे, गोरिलाचे भाऊ बहीण. आणि मग हे ना पुढे जाऊन अजून 2.5 years नंतर हे काय बनले, गोरिला आणि चिंपॅन्झी. ठीक आहे. आणि मग हळूहळू आता हे फॉरेस्ट मध्ये राहायला लागले. मग हळूहळू यांच्यामध्ये अजून इव्हॉल्युशन झाला. त्यांचं पेल्विक गडल, आपला जे कमरेचा जो बोन असतो त्याला आपण पेल्विक गडल म्हणतो. तर हे ते डेव्हलप झालं कारण आपण चालायला सुरुवात केली. हे बघा हे इथून बघा हे 2 पायावरती चालताय. तर बघा ह्याचे पहिले पाय खूप बारीक होते. हळूहळू बघा ह्याचे पायांचा जो मास आहे, जो आपले जे मसल्स आहे ते हळूहळू वाढायला लागले. सो दे स्टार्टेड स्टँड इन इरेक्ट पोस्चर. ते उभं राहायला सुरुवात केली. आणि मग तुम्हाला ह्युमन लाईक अॅनिमल दिसले. ह्युमन लाईक अॅनिमल्स किती वर्षापूर्वी? 2 करोड इयर अगो. गोरिला किती वर्षापूर्वी? 2.5 करोड इयर अगो. गिबॉन आणि ऑरंग्युटन 4 करोड इयर अगो. ठीक आहे. हे सगळे आपल्याला दिसले. आणि हे 7 करोड इयर अगो. ठीक आहे. हे कळलं का तुम्हाला? बघा बरं एकदा.
येस, गुड. आणि मग हळूहळू ह्युमन लाईक अॅनिमल नंतर पहिला ह्युमन सारखा दिसणारा दॅट इज युअर रामापिथेकस तुम्हाला दिसला. दॅट इज ह्युमन लाईक अॅनिमल. किती वर्षापूर्वी? 40 lakhs इयर अगो. तो थोडासा हुशार होता. इट बिकम मोर इंटेलिजंट. नेक्स्ट होमो म्हणून तुम्हाला सापडला 20 lakhs इयर अगो. त्यांनी वेगळे टूल्स बनायला चालू केले. स्टोन एज मॅन तुम्हाला माहिती आहे ना. त्यांनी वेगळे टूल्स, तलवारी वगैरे त्यांनी बनवायला सुरुवात केली दगडापासून. आणि 15 लाख इयर अगो ना ह्युमन फायनली स्ट्रेट चालायला सुरुवात केली. आणि ते आपल्याला त्याच्या चायना, इंडोनेशिया या रिजन्स मध्ये पण असे तुम्हाला अॅनिमल्स सापडले, असे मॅन सारखे. मग फायनली जे की त्यांचा ब्रेन एकदम छान युज केला, त्यांनी आगाचं उत्पन्न केलं. त्यांनी का 2 दगड हे करायचे, मग आग लागतो. ठीक आहे, मग त्यांनी ते उत्पन्न केला 1 लाख इयर अगो. मग हळूहळू ब्रेन ऑफ 1000 इयर ओल्ड मॅन, जे 50,000 इयर ओल्ड मॅन होते, त्यांना आपण होमोसॅपायन्स बोलले. ते आपल्यासारखेच होते, नॉर्मल ह्युमन बिंग सारखे. मग 50,000 इयर अगोचा हे जो आहे ना आपला, दॅट इज युअर क्रो मॅग्नन मॅन, ते बनलंय. आणि हळूहळू मग आपण हळूहळू 10,000 वर्षापूर्वी आपण हळूहळू ऍग्रिकल्चर वगैरे करायला लागलो. रामापिथेकस बेटा, इंडियामध्ये ना रामापिथेकस सापडला होता सर्वात पहिले. रामापिथेकस, त्याचं नावातच रामा आहे, बिकॉज तो शिवालिक हिल मध्ये सापडला होता. येस. सो 10,000 इयर अगो शिवालिक हिल आहे तुमचा कुठे? हिमालयामध्ये. तिथे आपल्याला रामापिथेकस हा फॉसिल सापडला होता. 10,000 वर्षापूर्वी आपण इथे ऍग्रिकल्चर वगैरे चालू केला. कॅटल हर्ड, आपण वेगळे अॅनिमल्स, गाई, म्हशी, बकरी, हे सगळ्यांचा आपण वेगवेगळं कल्चर चालू केला. त्यांचा आपण यूज पण केला आणि वेगळे आपण त्याच्यापासून आपली एक नवीन कल्चर, ह्युमन कल्चर स्टार्ट केला. अँड दॅट्स हाऊ 200 इयर्स अगो पर्यंत आता आज आपल्याकडे पूर्णपणे इंडस्ट्रियल सोसायटी. आज आपण, मी तुम्हाला शिकवते डिजिटल वर्ल्ड मध्ये, ठीक आहे, ते सगळं आज आपण उत्पन्न केलं. येस, कळलं मुलांना सगळ्यांना इथपर्यंत? दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, हे शेवटचा ह्युमन इव्होल्युशन. त्याचं तुम्ही एक मस्तपैकी फ्लो चार्ट बनवा. बघा, तुम्हाला आता जे लिहून दिलं होतं बघा फ्लो चार्ट, की 7 करोड वर्षापूर्वी लिमर होता. मग तुम्ही बोलले 4 करोड वर्षापूर्वी तुमचा ऑरेंग्युटन होता. मग 2.5 वर्षापूर्वी तुमचा गोरिल्ला चिंपॅन्झी होता. 2 करोड वर्षापूर्वी तुमच्याकडे काय बोललो होतो आपण आता, ते ह्युमन लाईक अॅनिमल होता. मग रामापिथेकस. असं प्रॉपर एक फ्लो चार्ट बनवा, जेणेकरून तुम्हाला लर्निंगला खूप सोपं होईल, जे मी इथे चालू केलं होतं आता. येस. येस मुलांनो, तर आता हा चॅप्टर पूर्णपणे संपलेला आहे. एकदा बघून घ्या, तुम्हाला काही डाऊट आहे का? मला टेक्स्ट वरती विचारा. काय डाऊट आहे? येस. ओके. आपण भेटूया नेक्स्ट ट्युजडेला परत एकदा सेकंड चॅप्टर घेऊन. तुम्ही हे अभ्यास करून ठेवा, ह्याचे सगळे इम्पॉर्टन्स पॉईंट मी सांगितलेले आहे. येस. टिल देन, गुड बाय. टेक केअर. भेटूया आपण लवकरच.